राज्यामध्ये अतिवृष्टीमुळे जवळपास 92 लाख एकरावरच्या पिकाचं नुकसान। एकट्या सप्टेंबर महिन्यामध्ये 53.38 लाख हेक्टरचं नुकसान। जमीन आणि पशुधन सुद्धा वाहून गेलं, घरं सुद्धा पडली। कृषी मंत्री भरणेंची माहिती। परभणी जिल्ह्यामध्ये रात्रीपासूनच मुसळधार पावसाची हजेरी। पिकात पाणी साचल्यामुळे पिकं आणखी वाया जाण्याची भीती। अगोदरच नुकसान झाल्यामुळे बळीराजा हवालदिल। नाशिक विभागात परतीच्या पावसाचा हाहाकार। सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीमुळे 5 जिल्ह्यांमधील जवळपास 3,29,000 हेक्टरवरची पिकं उद्ध्वस्त। तब्बल 4,46,000 शेतकरी बाधित। पितृपक्षानंतर नवरात्रोत्सवामध्ये भाजीपाल्याच्या दरात घसरण। मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्यांचे दर प्रति किलो 5 ते 6 रुपयांनी घसरले। उपवास असल्यामुळे फलाहार वाढला, काही दिवस भाज्यांचे दर कमीच राहणार। आजपासून पूरग्रस्तांना 10 किलो तांदूळ, 10 किलो गहू वाटप करणार। जिल्हाधिकाऱ्यांची माहिती। आज आणि उद्या सोलापूर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचा इशारा, तर धाराशिव आणि अहिल्यानगरमध्ये सुद्धा अलर्ट। हिंगोलीत केळीच्या शेतामध्ये साचलं पावसाचं पाणी। बागेचं प्रचंड नुकसान। नफा मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांना केळीच्या झाडांवर चालवला कोयता। अतिवृष्टीचा लातूर जिल्ह्यामध्ये 5 लाख शेतकऱ्यांना फटका। पावसामुळे जिल्ह्यातील जवळपास 3,68,000 क्षेत्र बाधित। शेतकरी अडचणीत। सरकारनं सरसकट आर्थिक मदत द्यावी अशी मागणी। उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये सततच्या पावसामुळे पपई बागांचं नुकसान। पपईची पानं पिवळी पडलेली असून मुळं सडली, त्यामुळे झाडं मरण्याची भीती। उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे टोमॅटो बागांचं प्रचंड नुकसान। टोमॅटोच्या शेतात लाल चिखल झाल्याने शेतकऱ्यांवर टोमॅटोच्या बागा सोडण्याची वेळ। मालेगाव तालुक्यातल्या 13,000 हेक्टरवरच्या पिकांना अतिवृष्टीचा फटका। बाजरी, मका आणि कांदा पिकाचं सर्वाधिक नुकसान। कापूस, सोयाबीन, भुईमूग, पपई, डाळिंब या फळबागांचं सुद्धा नुकसान।